ते लक्षात ठेवायचं 0 to 2 pi both are included. इक्वेशन आहे √3 sec x plus 2. मग √3 sec x plus 2 is equal to 0 म्हणजेच √3 sec x is equals to -2 म्हणजेच sec x is equals to -2 upon √3. sec x काय cos x चा रेसिप्रोकल आहे म्हणजे cos of x काय भेटेल मला cos of x is equals to -√3 upon 2 म्हणजे cos of x काय -√3 upon 2 आहे म्हणजे मायनस आहे म्हणजे मला माहिती आहे cos पॉझिटिव्ह कुठे असतो फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटला निगेटिव्ह म्हणजे ऍक्सिस क्वाड्रंट असेल सेकंड और थर्ड. हा झाला पहिला पॉइंट. आता कधी अशा प्रॉब्लेम मध्ये काय करायचं व्हॅल्यू किती दिली निगेटिव्ह मध्ये दिली पण व्हॅल्यू वर विचार केला तर √3 upon 2 आहे. मग cos कोणत्या अँगल साठी √3 upon 2 असेल हा तर तो अँगल असेल पाय अपॉन 6 दॅट इज 30 म्हणजे cos ऑफ पाय अपॉन 6 किती असेल तर √3 upon 2. करायचं का फक्त सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. आता सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये x पॉझिटिव्ह ऍक्सिस असतो 0 रेडियनचा y पॉझिटिव्ह ऍक्सिस असतो पाय अपॉन 2 रेडियन x निगेटिव्ह असतो पाय रेडियन आणि y निगेटिव्ह असतो 3 पाय अपॉन 2 रेडियन. सेकंड और थर्ड मध्ये त्याची व्हॅल्यू आहे सेकंड और थर्ड या दोघांमध्ये कॉमन कोणता ऍक्सिस आहे तर निगेटिव्ह x जो की असतो पाय रेडियन. आता आपण प्युअर व्हॅल्यू काढली पाय अपॉन 6 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाय अपॉन 6 ला √3 upon 2 त्याची व्हॅल्यू येते कॉस्टची. मग इथे काय करणार मी आता हा अँगल असाच या इथे पुटअप करणार ठीक आहे. मग जर मी मेजर पाहिलं तर लक्षात ठेवायचं कधी की पाय पासून मी काय करतोय अँटी क्लॉकवाईज मध्ये चाललोय सॉरी क्लॉकवाईज मध्ये चाललोय म्हणजे त्याचा पहिला अँगल किती असेल पहिले तर पाय येईल मेजर. आता याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज चाललोय म्हणजे सॉरी क्लॉकवाईज चाललोय म्हणजे निगेटिव्ह असेल. अँगलची व्हॅल्यू प्युअर त्याच्यावर तशी ठेवायची पाय अपॉन 6 ला पाय अपॉन 6 म्हणजे मेजर जर केला 6 पाय मायनस पाय अपॉन 6 म्हणजे 5 पाय अपॉन 6 ही झाली पहिली व्हॅल्यू. दोन व्हॅल्यू असणार कारण दोन क्वाड्रंट मध्ये कॉस हा निगेटिव्ह आहे. ही झाली माझी पहिली व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू आता सेकंड व्हॅल्यू विचार करताना ऍक्सिस तर आपला तोच आहे पाय पण माझी मुवमेंट कशी आहे अँटी क्लॉकवाईज. आता अँटी क्लॉकवाईज मध्ये आपण अँगल घेतो पॉझिटिव्ह म्हणजे हा भेटतो 6 पाय प्लस पाय अपॉन 6 म्हणजे 7 पाय अपॉन 6 म्हणजे माझं आन्सर काय झालं तर दोन व्हॅल्यू आहेत पहिली व्हॅल्यू 5 पाय अपॉन 6 आणि दुसरी व्हॅल्यू 7 पाय अपॉन 6.